हा मराठी माणूस इंग्रजांना कर्ज द्यायचा आणि त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि ते म्हणजे नाना शंकर शेठ। असं म्हणतात की मरीन लाईन्स पासून मलबार हिल पर्यंतचा सारा समुद्र किनारा त्यांच्या मालकीचा होता। त्यांनी मुंबईच्या विकासासाठी आपली शेकडो एकर जमीन दिली। जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे हे त्यांचं पूर्ण नाव। नानांचे वडील मोठे सावकार होते। पुढे नानांनी आज सावकारीचा व्यवसाय अजून मोठा केला। आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे धावली ती त्यांच्या पुढाकारामुळेच धावली। तिकीट बुकिंग साठी आणि कामकाजासाठी त्यांनी आपल्या बंगल्यातील काही जागा दिली होती। राणीची बाग असेल, जे स्कूल ऑफ आर्ट्स, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया, मर्कटाइल बँक, सगळीकडे त्यांनी सहकार्य केले। सर जमशेदजी जिजाबाई यांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीत त्यांना साथ दिली। तसेच नानांनी आपल्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली होती। 1857 मध्ये त्यांनी मुंबईत मराठी नाटकांसाठी बादशाही नाट्यगृह बांधले, ज्यामुळे मराठी रंगभूमीला चालना मिळाली। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या पश्चिम भारतातल्या पहिल्या शिक्षण संस्थेच्या संस्थापकांपैकी ते एक होते। सतीप्रथेवरती बंदी आणण्यासाठी राजा राममोहन राय यांनी इंग्रजाकडे अर्ज केला होता, तेव्हा त्यात नानांची सुद्धा सही होती। बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट तयार करण्यात नाना शंकर शेठ यांनी योगदान दिले। याच कायद्याच्या आधारे मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली होती। अशा मुंबई उभी करणाऱ्या अफलातून मराठी माणसाविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अफलातूनला फॉलो करा।